ब्रेकनंतर स्वागत. बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय. उन्हाळी सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर अशी नवी ओळख या बीचला मिळालेली आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी सुरक्षित वातावरण, स्वच्छ किनारा आणि शांत निसर्ग यामुळे कुटुंबीय आणि तरुणाईची पसंती वाढलेली आहे. जलक्रीडा आणि मनमोहक सूर्यास्ताचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. स्थानिक व्यवसायांना याचा मोठा फायदा होत असून प्रशासनाने देखील सुरक्षा आणि स्वच्छतेवरती विशेष भर दिलेला आहे. पाहूयात पर्यटकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत. लाडघर समुद्र किनाऱ्यावरती काही पर्यटक आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय. ताई, तुम्ही लाडघर बीचवरती आलेला आहात, किती मजा लुटताय तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आल्याबद्दल. म्हणजे खूप आजपर्यंत एवढा एन्जॉय कधीच केला नाहीये मी, पण आता खूप छान वाटतंय. मासे बघून, एवढं समुद्र बघून खूप छान वाटतं. ताई, तुम्ही पहिल्यांदाच या बीचवर आलेला आहात? ऍक्च्युली मी पहिल्यांदाच आली आहे या बीच वरती आणि म्हणजे मी इथे येण्यासाठी प्रिफर करत नव्हते खरं तर, पण मला इथे आल्यानंतर कळलं की ऍक्च्युअल लाडघर काय आहे. लाडघर मध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे सगळ्या म्हणजे एवढा फ्रीडम आहे. इव्हन म्हणजे जास्त क्राऊड नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्रत्येकाला आनंद लुटता यावा यासाठी सगळेजण येत असतात इथे. आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी माझी फॅमिली सोबत मी आलेले आहे. तुम्हाला कसं वाटतं? लाडघरला येऊन खूप मस्त वाटते. इथं येण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत, फिरायला पण मस्त आहे. आणि इथं पाणी, हे जे समुद्र आहे आणि या साईडचं जे वातावरण आहे एकदम बेस्ट आहे. आजूबाजूला खूप सारे स्थळ आहेत फिरायला. बाजूला मच्छी मार्केट आहे, मच्छी मार्केट मध्ये पण मस्त आहे. सर्वांनी या, मस्त आहे. आणि आम्ही खूप आनंद केला आणि आमच्यासाठी फर्स्ट टाइम नाही, आम्ही तर फुल टाइम आलोय आणि येत राहणार. खूप मस्त आहे. ताई, या ठिकाणी महिलांना किती सुरक्षित वाटतंय? खूपच सुरक्षित आहे. इथं शांत वातावरण आहे, एकदम शांत ठिकाण. असं खूपच वेगळं वाटतं इथं लाडघरला आल्यावर. लाडघरला आंबे वगैरे हा सीझन आहे तर सीझन मध्ये आलो आम्ही, पण आंबे पण खूप छान आहेत इथले. हा समुद्र किनारा भुरळ घालतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, लाडघर, रत्नागिरी. तर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं तर कोकणाकडे वळलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसर सध्या पर्यटकांनी गजबजलाय. बीच पर्यटनासोबतच आता धार्मिक पर्यटनाला देखील इकडे नवी ओळख मिळताना दिसते. दापोली जवळील आसूद गावाजवळील प्राचीन केशवराज विष्णू मंदिर हे पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. हिरव्यागार डोंगर रांगांमधून पायऱ्या चढत मंदिराकडे जाताना निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय. इकडे येणारे पर्यटक केवळ दर्शनच घेत नाहीयेत, तर मनशांतीचा अनुभव घेऊन परतत असल्याचं चित्र आहे. आम्ही खास भांडूप करून म्हणजे मुंबईवरून इथे आलेलो आहोत. दापोली कोकण खास बघण्यासाठी. आम्ही आहोत सातारचे, पण इथला जो व्ह्यू आणि हे कोकण जे लोक म्हणतात की खूप छान आहे, खूप सुंदर आहेत. मंदिर तर अप्रतिम आहे आणि बघण्यासारखे बीच पण खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक जण म्हणतो खूप इकडे म्हणजे खालीवर उतार चढ आहेत, पण तसं काही नाहीये. मनामध्ये श्रद्धा असली तर माणूस कसाही त्या तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि छान आहे हे तर खूप आहे. केशवराज मंदिर हे खूप छान आहे आणि प्रत्येकाने यावंच. ते बघण्यासाठी आज मुंबईवरून आम्ही इकडे आलेलो होतो आणि ते मंदिर एकदम अतिशय असा दुर्मिळ अशा डोंगरावर, जे दुर्गम अशा वाटातून जात आहे, डोंगरातून जे पायऱ्या वगैरे चढून जातात, ते अतिशय सुंदर असा प्रवास होता. आणि त्याबद्दल एकदम मनापासून मी एक आभार व्यक्त करतो की ते गणपती मंदिर सगळ्यांनी पाहायला यावं. आणि हे मंदिर 5000 वर्षापूर्वीच आहे, त्यामुळे खास बघण्यासारखं आहे. ती मूर्ती काळ्या पाषाणामध्ये आहे. त्या मूर्तीला 5000 वर्षापूर्वी असूनही त्या मूर्तीला काही एक की असं हे झालेलं नाही की ती मूर्ती असं वाटतं की आत्ताची मूर्ती आहे. आणि तिथे वरती जे पाणी, जे गाय मुखातून जे पाणी पडतंय ते एवढं थंड पाणी, ते पाणी 12 महिने 18 काळ ते पाणी असंच चालू असतं, सतत थंडगार पाणी.